Hello friends, welcome back to Supriya official YouTube channel. Today we are going to learn It's a Small Word part 2, 7th standard Maharashtra board. काल आपण पाहिलं होतं आणि आज हा सेकंड पार्ट आहे. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर. हे जग हास्याचं आहे. अ वर्ड ऑफ टीयर्स, तसंच अश्रूचं सुद्धा आहे. अ वर्ड ऑफ होप्स, तसंच आशेचं पण आहे. अँड अ वर्ड ऑफ फिअर, तसेच भीतीचं सुद्धा आहे. देर इज अ सो मच दॅट वी शेअर. याच्यात खूप सारं देर इज अ सो मच आहे जे आपण शेअर करू शकतो. आणि दॅट्स इट्स टाईम वी रिवर. आणि हीच अवेअरनेस होण्याचं टाईम आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. शेवटी हे जग लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. हे जग शेवटी लहानच आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. हे लहान जग. देर इज अ जस्ट वन मून. कारण या जगात एकच चंद्र आहे. अँड वन गोल्डन सन. आणि एकच सूर्य आहे. अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आणि आपल्या चेहऱ्यावरचं हसू सांगतं आपल्याला प्रत्येकासोबत मैत्री होईल. जेव्हा आपण स्माइल देतो तेव्हा काय वाटतं, समोरच्याला आपण मैत्री करण्याच्या इच्छित आहोत. Though the mountain divide and the ocean are wide, it's a small world after all. आपल्याला माहिती आहे हिमालय पर्वताची रांग आहे. पलीकडे व अलीकडे असे दोन प्रदेश विभागले जातात. तसंच समुद्रामुळे सुद्धा काय होते, समुद्र सुद्धा खूप मोठा आहे. आपल्या पृथ्वीचा 3/4 भाग पाण्याने व्यापला आहे. म्हणून म्हटलं की जरी पर्वतरांगामुळे प्रदेश विभागला आहे आणि जरी समुद्र खूप मोठा असला तरी पण कवी काय म्हणतोय, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. शेवटी हे काय जग छोटंच आहे. म्हणून ह्या कवितेमध्ये 4 वेळा ही लाईन्स परत कवीने सांगितले, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. आणि कारण शेवटी हे जग लहानच आहे. या जगात हास्य आहे, अश्रू आहे, आशा आहे, भीती आहे. आणि ह्या सगळे असून सुद्धा आपल्याला काय आहे, एक सुख दुःख वाटून घेण्याचं आपण अवेअर राहिलं पाहिजे, सक्षम राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. ही होती इट्स अ स्मॉल वर्ड कविता रिचर्ड एम शर्मन आणि रॉबर्ट बी शर्मनची. आणि याच्यावर आपण वर्कशॉप आपण पार्ट 3 मध्ये करू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. थँक्यू.